मला हा प्रॉब्लेम 6 वर्षापासून होता. तर खूप डॉक्टर्स फिरलो मुंबईमध्ये, पण सोल्युशन मिळालं नाही. त्यामुळे इथे आलो. म्हणजे मी 7ला ॲडमिट झालो, 9:30ला ऑपरेशन होतं आणि 11 वाजता मी वॉर्डमध्ये शिफ्ट झालो. आणि त्यानंतर 2 तासांनी मला लिंबू पाणी, त्यानंतर 2 तासांनी दाल राईस, 1 तासांनी टी बिस्किट असं खायला दिलं. ऑपरेशनला आज 5 वर्ष झाली आहेत आणि 5 वर्षांमध्ये मला कधीच परत ॲसिड रिफ्लक्सचा इश्यू जाणवला नाही, GARDचा इश्यू जाणवला नाही, सिम्पटम्स नाही जाणवले. भूक वगैरे पण सगळी आता व्यवस्थित लागते. नमस्कार मित्रांनो, मी तेजस साटम मुंबईवरून आलो आहे इथे गुजरातला डॉक्टर चिराग ठक्कर यांच्याकडे. 25 वर्षाचा आहे मी आणि मला हा प्रॉब्लेम 6 वर्षापासून होता. तर खूप डॉक्टर्स फिरलो मुंबईमध्ये, पण सोल्युशन मिळालं नाही. त्यामुळे इथे आलो. नेटवरून यूट्यूबवरून मला यांच्याबद्दल समजलं. यांच्या पेशंटचे फीडबॅक पण मी घेतले, चांगले होते. तर पहिलं त्यांनी मला 2 टेस्ट सजेस्ट केल्या, मेनोमेट्री आणि PH स्टडी. मेनोमेट्री टेस्ट काल झाली. PH स्टडी आता चालू आहे. 24 आवर्स नळी जी असते ती पोटामध्ये असते तुमच्या, त्याच्यामध्ये ते चेक होतं ॲसिड लेवल. आता ते कालपासून आहे, पण मी जेवू शकतो, फिरू शकतो आणि झोपू पण शकतो. त्रास पण काय होत नाही आहे. खूप चांगल्या पद्धतीने टेस्ट करतात. तर ह्याच्या पुढे आता सर्जरीचं काय कसं डॉक्टर सांगतील, त्यानंतर मी तुम्हाला कळवतो. जसं की मित्रांनो, काल माझं PH स्टडी आणि मॅनोमेट्री टेस्ट झालेली आणि त्याचा रिपोर्ट जो आहे तो असा होता की ॲसिड रिफ्लक्स खूप होत होता. तर डॉक्टरांनी मला सजेस्ट केलं ऑपरेशनसाठी. तर मी पण रेडी होतो आणि मला पहिली भीती वाटली, पण नंतर इकडे आल्यावर कळलं की ऑपरेशन, म्हणजे मी 7ला ॲडमिट झालो, 9:30ला ऑपरेशन होतं आणि 11 वाजता मी वॉर्डमध्ये शिफ्ट झालो. आणि त्यानंतर 2 तासांनी मला लिंबू पाणी, त्यानंतर 2 तासांनी दाल राईस, 1 तासांनी टी बिस्किट असं खायला दिलं आणि खाऊ पण शकलेली. थोडंसं फक्त अडकतं, कारण ऑब्व्हियसली सर्जरी ते थोडा वेळ लागतो. पण मी खाल्लं, डायजेस्ट पण नीट झालं, ॲसिडिटी पण नाही होते आता. आणि आता 1-2 तासांनी डिस्चार्ज पण भेटतो आहे. आणि डॉक्टर सकाळी पण होते ऑपरेशनच्या वेळेला, त्यांनीच ऑपरेशन केलं आणि नंतर ते संध्याकाळी 5 वाजता भेटायला पण आले. त्यामुळे ते खूप सपोर्टिव्ह आहे, सगळंच नीट समजून सांगतात, तसं काही इश्यू नाही आहे. आणि आता अजून 2 दिवसांनी परत त्यांनी मला मंडेला फॉलोअप करायला बोलवलं आहे. तर 2 दिवस मी अजून इथे आहे आणि 2 दिवसानंतर मी माझ्यात कंडिशन कशी आहे हे तुम्हाला सांगेन. आणि फक्त सकाळी ॲडमिट झालं, संध्याकाळी सोडत आहेत, त्यामुळे डे केअर्समध्ये ऑपरेशन झालं, जास्त काही मोठं ऑपरेशन नाही आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तेजस साटम, मुंबईमधून आहे मी. मागच्या 6 वर्षापासून मला हायटसरनी आणि GARDचा प्रॉब्लेम होता आणि डॉक्टर चिराग ठक्कर अहमदाबादला आहेत, त्यांच्याकडे मी व्हिजिट केलं. त्यांनी मला ऑपरेशनची सजेशन दिली. मग मी ऑपरेशन केलं 26 जून 2020ला. आता ऑपरेशन होऊन 1 महिना कंप्लीट झाला आहे. या 1 महिन्यात मी चपाती, भाजी, डाळ भात सगळं काही खातो आहे. मला काहीच इश्यू नाही आहे, कुठेच अटकत नाही आहे खाताना, किंवा ॲसिडिटी पण होत नाही आहे, जलन पण होत नाही आहे. पूर्णपणे सगळे पदार्थ मी खाऊ शकतो आहे आणि 1 महिन्यानंतर मी आता कामाला सुद्धा जाऊ शकतो आहे. मला काहीच इश्यू नाही आहे कामाला पण जायला. त्यामुळे मला थँक्यू बोलायचं डॉक्टर चिराग ठक्करला. थँक्यू. हॅलो फ्रेंड्स, माझं नाव तेजस दिलीप साटम आणि मी मुंबईवरून आहे. 2020ला डॉक्टर चिराग ठक्कर यांनी माझं GARDची सर्जरी केली. त्याच्या आधी मुंबईमध्ये मी बरेच डॉक्टर कन्सल्ट केले, पण मला इलाज केला त्यांनी, पण तसा बऱ्यापैकी फरक पडला नव्हता. 2020च्या आधी GARDमुळे मला ॲसिडिटी, ॲसिड रिफ्लक्स, भूक न लागणे, झोप न येणे असे विविध प्रकारचे सिम्पटम्स जाणवत होते आणि वेट लॉससुद्धा खूप झालेलं. त्यानंतर यूट्यूबवर डॉक्टर चिराग ठक्कर यांचं चॅनल आहे, त्याच्यामध्ये व्हिडिओज बघितले आणि खूप पेशंटचे रिव्ह्यू बघितले आणि त्यानंतर मी त्यांना कन्सल्ट केलं. कन्सल्ट केल्यानंतर डॉक्टर चिराग ठक्कर यांनी खूप चांगल्या रीतीने मला समजवलं आणि अहमदाबादला बोलवलं. तिथे गेल्यानंतर काही टेस्ट केल्या आणि टेस्टनंतर त्यांनी सांगितलं आपण ऑपरेशन करू आणि मी त्यांच्यावर विश्वास ठेवून ऑपरेशन केला. ऑपरेशनला आज 5 वर्ष झाली आहेत आणि 5 वर्षांमध्ये मला कधीच परत ॲसिड रिफ्लक्सचा इश्यू जाणवला नाही, GARDचा इश्यू जाणवला नाही, सिम्पटम्स नाही जाणवले.
भूक वगैरे पण सगळी आता व्यवस्थित लागते आणि आता झोप वगैरे पण नीट लागते. 5 वर्ष काहीच इश्यू नाही आहे. तर डॉक्टर चिराग ठक्कर यांनी नवीन आयुष्य दिलं आहे असं बोलू शकतो आपण. आणि थँक्यू डॉक्टर चिराग ठक्कर टू गिव्ह मी दिस फिट लाईफ. सो तुम्ही पण डॉक्टर चिराग ठक्कर यांच्यावर विश्वास ठेवा. ते खूप चांगल्या रीतीने समजवतात. ज्याला कोणाला हा GEDचा इश्यू असेल तर सर्वात बेस्ट डॉक्टर चिराग ठक्करच आहेत. थँक्यू सो मच.